नमस्कार. कॉकरोच जनता पार्टीचा उदय ज्या पद्धतीने सोशल मीडियातून झाला, फॉलोअर्सची संख्या असेल, बाकी काही गोष्टी असेल, तसाच उदय T20 जनता पार्टी नावाच्या एका पार्टीचा, एका मोहिमेचा होताना आपल्याला दिसत आहे. ही मोहीम खरंच राजकीय आहे का? नेमकी काय आहे या मोहिमेच्या मागण्या? ते आपण जाणून घेणार आहोत. T20 जनता पार्टी ही राजकीय पक्ष नसून एक सोशल मीडिया आधारित नागरिक अभियान आहे असं बोललं जात आहे. या मोहिमेची मुख्य मागणी म्हणजे देशातील जे पेट्रोल पंप आहेत, पेट्रोल पंपावर E20 पेट्रोलसोबत 100% शुद्ध इथेनॉल फ्री पेट्रोल यांना उपलब्ध करून द्यावं अशी आहे. त्याचबरोबर ग्राहकांना त्यांच्या वाहनासाठी योग्य इंधन निवडण्याचा अधिकार मिळावा अशी सुद्धा या अभियानाची भूमिका आहे. वाहन उत्पादकांनी ज्या इंधनाची शिफारस केली आहे, तेच इंधन उपलब्ध असावे अशीही मागणी करण्यात आली आहे. या अभियानाचा दावा आहे की त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. एक्स आणि इंस्टाग्रामवर या अभियानाला मोठा प्रतिसाद सध्या मिळत असून मीम्स आणि जनजागृतीच्या माध्यमातून फॉलोअर्सची संख्या यांची झपाट्याने वाढताना दिसत आहे. ज्या पद्धतीमध्ये कॉकरोच जनता पार्टीचे आपल्याला फॉलोअर्स वाढले, त्याच धर्तीवरती हे आंदोलन उभं राहते की काय सध्या अशी परिस्थिती आहे. एकंदरीत E20 जनता पार्टी हा राजकीय पक्ष नसून ग्राहकांच्या इंधन निवडीच्या अधिकारासाठी सुरू झालेला नागरिकांचा एक डिजिटल आवाज असल्याचा दावा सध्या या अभियानाकडून केला जात आहे. पुढे जाऊन या मोहिमेला, या आंदोलनाला, या अभियानाला कशा स्वरूपामध्ये स्वरूप येतं ते आपण पाहणार आहोत. आपली नजर आहे E20 जनता पार्टीवर सुद्धा. कॉकरोच जनता पार्टीचं सुद्धा स्वरूप असंच होतं सध्या. सोशल मीडियावरून सुरू झालं आणि नंतर मग ते देश पातळीवरती अ, जंतर मंतरवरती आंदोलन वगैरे आपल्याला सगळं ठाऊकच आहे. त्याच धर्तीवरती E20 जनता पार्टीची मोहीम सुरू आहे. ती इथेनॉल फ्री पेट्रोल मिळावं, व्यवस्थित इंधन मिळावं अशी त्यांच्या मागण्या आहेत. नेमकं याला कसं स्वरूप येतं ते आपण पाहणार आहोत. सध्या प्रचंड प्रमाणामध्ये सोशल मीडियावरती यांच्या फॉलोअर्स वाढताना दिसत आहेत, यांचे सपोर्टर्स वाढताना दिसत आहेत. मीम्स असेल किंवा वेगवेगळे त्यांच्या ज्या मोहिमा त्यांच्याकडून चालवल्या जातात त्याला लाईक, कमेंट्स आणि शेअर केलं जात आहे. हे भविष्यामध्ये कशी दिशा घेतं ते आपण पाहणार आहोत. तोपर्यंत प्रत्येक अपडेट आपण घेत राहणार आहोत. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये लिहायला विसरू नका E20 जनता पार्टीबाबत. धन्यवाद.